शारीरिक संबंध ठेवायला नवऱ्याकडून सातत्यानं टाळाटाळ, भारतात नाही तर फक्त इंटरनॅशनल लोकेशनला असं सांगितल्याचा आरोप, मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी जबरदस्तीनं गोळ्या घ्यायला लावल्याचा दावा, गाईचं गोमूत्र पाजल्याचा आरोप, मूल होण्यासाठी भोंदूबाबांकडे नेऊन मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप. आणि हे सर्व आरोप करण्यात आले आहेत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह संपूर्ण कुटुंबाविरोधात. विनायक राऊत यांची सून आणि गीतेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत यांच्याकडून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक आरोप करण्यात आलेत. गिरिजा राऊत यांनी नेमके कोणते आरोप केलेत आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात. माजी खासदार विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की लग्नानंतर सुरुवातीपासूनच त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. विशेषतः सासू श्यामल राऊत यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. नवरा घरी असताना आणि नसताना सासूची वागणूक पूर्णपणे बदलायची, सतत टोमणे मारणं, माहेरच्यांविषयी अपमानास्पद बोलणं, मानसिक दबाव निर्माण करणं आणि पती पत्नींमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोपही गिरिजा राऊत यांनी केला आहे. यापैकी सर्वात गंभीर आरोप म्हणजे मासिक पाळीबाबतचा. गिरिजा राऊत यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पती गीतेश राऊत हे पत्नी गिरिजा राऊत यांच्या मासिक पाळीचं संपूर्ण वेळापत्रक मोबाईलमध्ये नोंदवून ठेवत होते. कोणत्या तारखेला पुढची पाळी येणार यावर त्यांचं लक्ष असायचं. एवढंच नव्हे तर माजी खासदार विनायक राऊत यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून सासू आणि पती यांनी त्यांना मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी वारंवार गोळ्या घेण्यास भाग पाडलं. सासरच्या दबावामुळे सतत अशा गोळ्या घेतल्या आणि त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागला, असा आरोपही त्यांनी केला आहे. डॉक्टरांनीही अशा गोळ्या वारंवार देऊ नयेत अशी सूचना दिल्यानंतरही त्यांच्यावर दबाव कायम ठेवण्यात आल्याचा दावा पोलिसात दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीतील आणखी एक अत्यंत धक्कादायक भाग म्हणजे हनीमून दरम्यानचे आरोप. गिरिजा राऊत यांनी म्हटलंय की लग्नानंतर दोघेही उटी इथं 6 दिवसांच्या हनीमूनसाठी गेले होते. मात्र या संपूर्ण काळात पती गीतेश राऊत यांनी त्यांच्याशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. याबाबत विचारणा केल्यानंतर मेंटल कनेक्शन महत्त्वाचं आहे, लग्नात शारीरिक संबंधांना महत्त्व नाही, मला हनीमूनचा कंटाळा येतो, असं सांगत त्यांनी संबंध ठेवण्यास टाळाटाळ केल्याचे आरोप गिरिजा राऊत यांनी केले आहेत. त्यानंतर जेव्हा गिरिजा राऊत यांनी गीतेश राऊत हे उठवून परतले तेव्हा मालवणला स्वागत समारंभासाठी जाताना पालीच्या गणपती मंदिरातही गिरिजा यांचा त्यांचे पती गीतेश राऊत यांनी अपमान केल्याचा दावा करण्यात आलाय. गिरिजा राऊत यांच्या म्हणण्यानुसार पती गीतेश राऊत यांचा स्वभाव अत्यंत आक्रमक होता. भांडणं सुरू झाली की वेळ, ठिकाण, आसपासची माणसं किंवा पत्नीच्या भावना याचा कोणताही विचार न करता गीतेश वाद घालत असत, असं त्यांनी म्हटले. तक्रारीत 2018 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्याचाही उल्लेख करण्यात आलाय. गिरिजा राऊत यांच्या म्हणण्यानुसार त्या दौऱ्यातही गीतेश राऊत यांनी त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधली नाही. उलट त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यावर शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. यावेळी तू मला हात लावशील तर विधवा होशील अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तसंच उपाशी ठेवणं, अपमानास्पद वागणूक देणं आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या तक्रारीतील सर्वाधिक चर्चेत असलेला दावा म्हणजे शारीरिक संबंधांबाबतचा. गिरिजा राऊत यांच्या म्हणण्यानुसार गीतेश राऊत यांचं म्हणणं होतं की ते फक्त इंटरनॅशनल लोकेशनला करू शकतात, भारतात त्यांना ते कम्फर्टेबल वाटत नाही. मुंबईत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर आईला सगळं ऐकू जाईल असं सांगितलं जायचं, तर मालवणच्या घरी खाली मदतनीस आहे त्याला ऐकू जाईल असं कारण दिलं जायचं. याशिवाय मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का, मला असा हात कसा लावतेस, अशा शब्दांत त्यांना दूर लोटलं जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळं वैवाहिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाला असा दावा गिरिजा राऊत यांनी केला आहे. तक्रारीत डॉक्टरांकडे उपचारासाठी जाण्याचा उल्लेखही आहे. विविध डॉक्टरांकडे तपासणीसाठी जात असताना डॉक्टरांना सांगायचं की आमच्यात सर्व काही सुरळीत आहे, आम्ही बेबी प्लॅन करत आहोत, असा दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सतत गोळ्या घेत असल्यामुळं डॉक्टरांनी त्या बंद करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याबद्दलही शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचा दावा गिरिजा राऊत यांनी केला आहे. दरम्यान मूल होण्यासाठी विविध भोंदूबाबांकडे नेण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत आहे. गिरिजा राऊत यांच्या म्हणण्यानुसार अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध विधी करण्यात आले, त्यांना गाईचं गोमूत्र पिण्यास भाग पाडण्यात आलं, तसंच तथाकथित आध्यात्मिक उपायांच्या नावाखाली मानसिक आणि शारीरिक त्रास दिला गेला. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणातली विशेष बाब म्हणजे गिरिजा राऊत यांनी दिलेल्या FIR मध्ये राऊत कुटुंबासोबतच फिरोज बाबा आणि काजी बाबा नावाच्या 2 संशयित व्यक्तींचाही समावेश करण्यात आला असून त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील एका बंधुबाबाला पोलिसांनी अटकही केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत कापूरबावडी पोलिसांनी विनायक राऊत, गीतेश राऊत, कुटुंबातील इतर सदस्य आणि संबंधित व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या प्रकरणावर विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली। गिरिजानं आपल्याकडे एक घर, गाडी आणि 12 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला। हे सगळं आपल्याला मिळणार नाही याची जाणीव झाल्यानंतर तिनं तक्रार केली असा आरोप विनायक राऊत यांनी गिरिजा यांच्यावर केला आहे। परंतु गीतेश राऊत हे शरीर संबंध ठेवायला अक्षम आहेत। हे लपवण्यासाठीच राऊत कुटुंबियांनी वेगवेगळ्या बंधुबाबाकडे जाऊन माझ्यावर तंत्रमंत्र केले। अंगावरून कोंबडे उतरून टाकणं, अगरबत्तीचं पाणी, हळद, गोमूत्र प्यायला देण्याचा प्रकार आपल्यासोबत घडल्यामुळे मागच्या 7 वर्षांपासून प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचं गिरिजा यांनी म्हटले। नाशिकचा बंधू अशोक खरात प्रकरणानंतर आता या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी असण्यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राज्यभरातल्या अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।